मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही सह्याद्री फार्म मध्ये ट्रेनिंगसाठी आलो. या ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर खरंच सह्याद्रीचा प्रवास बघून कळलं की एफपीओ स्थापन तर केली, पण एफपीओ ला एवढ्या उंचापर्यंत नेण्याचा मागचा जो प्रवास होता तो खडतर होता. फक्त आपण सह्याद्री फार्मचं नाव बघतो की नाव मोठं झालंय, पण त्याच्या मागचा खडतर प्रवास बघणं फार गरजेचा होता आणि तो आम्ही बघितला. ट्रेनिंग मध्ये संचालक म्हणून, सीईओ म्हणून, बाकी कंपनी म्हणून आपण कंपनी पुढे कशी न्यायची, आपल्या जबाबदाऱ्या काय, त्याचबरोबर मार्केट कसं शोधलं, त्यानंतर एफपीओ म्हणून आपण फक्त एफपीओ कंपनी म्हणून बघायचं नाहीये, तर शेतकऱ्यांसाठी या कंपनीला आपल्याला मोठं करायचंय. आपल्या कंपनीचे खरे मालक आपले शेतकरी असणार आहे, जे आपले भागधारक असणार आहेत. आणि या शेतकऱ्यांना जर आपल्याला मोठं करायचं असेल तर या कंपनीला मोठं करणं फार गरजेचं आहे. आणि हा सह्याद्रीचा प्रवास बघितल्यानंतर हा विश्वास नक्की आला की आता आम्ही आमच्या शेतकऱ्यांना समृद्ध नक्कीच बनवू आणि आमच्या कंपनीला पुढच्या 10 वर्षात आम्ही एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाऊ. आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर आहे जवळपास 27 करोड रुपये. पण आता इथे सह्याद्रीत आल्यानंतर हा विश्वास आला की आमचा हा टर्नओव्हर पुढच्या 5 वर्षात नक्की 100 करोड पर्यंत आम्ही नेऊ शकतो. सह्याद्री फार्मचा प्रवास तर बघितलाच, त्याचबरोबर एक्सपर्ट लोकांनी आम्हाला वेगवेगळ्या विषयातलं मार्गदर्शन दिलं. त्यातच इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी बाहेरचं जागतिक मार्केट कसं शोधलं हे आमच्यासाठी शिकण्यासारखं होतं की स्वतःहून जाऊन तो मार्केट शोधणं, त्याचबरोबर लोकल मार्केटचा स्टडी करणं आणि तिथपर्यंत स्वतःचा प्रवास करून आपला माल जागतिक मार्केट पर्यंत पोहोचवणं, ह्याच्या मागचा जो त्यांचा प्रवास होता हा खरोखर प्रेरणादायी होता. आणि मार्केट लिंकेज त्यांनी जशा जोडल्या, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कसं एकत्र केलं, ती जी लिडरशिप आम्ही इथे शिकलो, तर ती लिडरशिप नक्कीच आमच्या एफपीओ साठी कामाची असेल. त्याचबरोबर मार्केट लिंकेज शोधताना येणाऱ्या अडचणी, आपल्याला नेहमीच वाटतं की मार्केट ही सगळ्यात मोठी अडचण आहे आपली, पण एफपीसीचं आपण जेव्हाही कुठलाही बिझनेस सुरू करू तर आपण पहिले काम करणं आणि त्याचबरोबर गुणवत्ता टिकवणं फार महत्वाचे आहे. हे सगळ्यात महत्वाचं इथे शिकवलं गेलं की तुम्ही शेतकऱ्यांना ट्रेनिंग्स द्या, त्याचबरोबर माल हा नेहमी मालातली गुणवत्ता ओळखा आणि तुमच्यासाठी मार्केट नेहमी ओपन असेल. आणि त्यातनं कळलं की मार्केटचे चॅलेंजेस, मार्केटची कारणं आपण नेहमी सांगतो, पण जर आपण गुणवत्ता टिकवली, शेतकऱ्यांना आपल्यासोबत जोडलं तर हे पॉसिबल आहे.